राऊतसाहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज होता. नाही, मतं फुटतील असा अंदाज नाही. काही मतांच्या संदर्भात जो संशय होता, आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना. संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते. कोणी कोणाला फोन केलेत, कोण कोणाला भेटलेला आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे. हां, त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरंच काही ॲक्सेस असतात ना. नाही, पण राऊतसाहेब त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणतात की महाराष्ट्रातून मतं फुटली, अजिबात नाही. शिवसेना युबीटीची 5, एनसीपीची 2 असाही दावा केला जातो. नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाहीत, आणि पवारसाहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाही. असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यासुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं, त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा. निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत. हे जे बोलत आहेत कोणी, आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत. हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे, त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका. नाहीतर नेपाळमध्ये जे झालं आहे ना, लोक रस्त्यावरती आले, हां, तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही. या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत. महाविकास आघाडीतलेच हे खासदार आहेत असं ते वारंवार असं यासाठी म्हणतात की ज्या प्रकारे काही नाराजी त्यांनी याआधी सुद्धा बोलून दाखवली, काही नाराज आहेत असं. आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, पवार साहेबांच्या पक्षात ना, आमच्या पक्षात ना, काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत, इतकंच मी सांगतो.